सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग 1, धडा 11वा। पाहू तरी शरीराच्या आत, याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। जरा डोके चालवा। 1. जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते? उत्तर: जोराने पळाल्यामुळे आपल्या हृदयाला पाय व इतर अवयवांकडे वेगाने रक्तपुरवठा करावा लागतो। त्यासाठी हृदयाला नेहमीपेक्षा वेगाने काम करावे लागते। परिणामी हृदयाचे ठोके वाढून आपल्याला धाप लागते। खालील प्रश्नांची उत्तरे द्या। 1. आंतरेंद्रिय म्हणजे काय? उत्तर: आंतरेंद्रिये म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिये। ही इंद्रिये आपल्याला बाहेरून दिसत नाहीत। उदाहरणार्थ हृदय, फुफ्फुसे, मेंदू। 2. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा। उत्तर: उदरपोकळी व कटीपोकळी असे पोटाच्या भागातील 2 पोकळ्यांची नावे आहेत। 3. वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंज्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात? उत्तर: छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्षपोकळी असे म्हणतात। वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंज्यात फुफ्फुसे व हृदय ही महत्त्वाची इंद्रिये असतात। 4. श्वास घेतल्याने छाती का फुगते? उत्तर: श्वास घेतल्याने हवा फुफ्फुसात जाते। त्यामुळे फुफ्फुसांचे प्रसरण होते। फुफ्फुसे छातीमध्ये असतात, म्हणून श्वास घेतल्यानंतर आपली छाती फुगते। 5. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे? उत्तर: शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे। मेंदूला इजा झाली तर कायमचे अपंगत्व किंवा दगावण्याचा संभव असतो। मेंदू परिपूर्ण सुरक्षित राहावा म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये उदरपोकळीत असतात। 2. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात। 3. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात। 4. सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते। 5. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे। चूक की बरोबर ते लिहा। 1. ग्रासनलिका वक्षपोकळीत असते। उत्तर बरोबर। 2. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते। उत्तर बरोबर। 3. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो। उत्तर बरोबर। 4. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो। उत्तर बरोबर। कारणे लिहा। 1. आंतरेंद्रिये जागच्या जागीच राहावी अशीच शरीराची रचना असते। उत्तर: आंतरेंद्रिये म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिये। आपण कितीही हालचाल केली तरीही शरीराच्या आतील आंतरेंद्रिये जागच्या जागीच राहावीत व त्यांना इजा होऊ नये।
मग ती सुरक्षित राहतात. म्हणून शरीराची रचना तशी बनवलेली असते. 2. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते. उत्तर: शरीराची अनेक कामे शरीराच्या आतील भागात सुद्धा चालू असतात. श्वासावाटे आपण हवा आत घेतो. ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते. तसेच पचन झालेल्या अन्नामधून पोषकतत्वे सुद्धा रक्तामार्फतच संपूर्ण शरीरात पोचतात. असे करण्यासाठी रक्तवाहिन्यांचे जाळे संपूर्ण शरीरभर पसरलेले असते. म्हणून या शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळते ठेवावे लागते. 3. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. उत्तर: शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे. मेंदूला इजा झाली तर कायमचे अपंगत्व किंवा दगावण्याचा संभव असतो. मेंदू परिपूर्ण सुरक्षित राहावा म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. उ. जोड्या जुळवा. उत्तर: रक्त पुरवठा, हृदय, श्वसन, फुफ्फुसे, घास जठरापर्यंत पोहोचवणे, अन्ननलिका, हालचालींवर नियंत्रण, मेंदू. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.